2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही खास कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नाही। विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसले। पुण्यातही काँग्रेसला आपली एकही जागा टिकवता आली नाही। 2024च्या निवडणुकीत तर काँग्रेस पुण्यातून हद्दपारच झाली। मात्र आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत जागा मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू होताना दिसतेय काँग्रेस पक्षामध्ये। पण अशातच काँग्रेसला एक मोठं खिंडार पडले, ते म्हणजेच कसबा विधानसभाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेच्या शिवसेनेसोबत हात मिळवलाय। काँग्रेस पक्षाने धंगेकरांना आमदारकीची उमेदवारी दिली। पक्ष त्यांच्यासाठी खंबीरपणे उभा राहिला, तरी सुद्धा धंगेकरांनी काँग्रेसला इतकं मोठं खिंडार का पाडलं? शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचं कारण सत्ता आणि खुर्ची आहे का? जाणून घेऊया सविस्तर स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। काँग्रेसला रामराम करत माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी आज शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत, सर्वसामान्यांची कामं मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण हा निर्णय घेतल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे धंगेकर पुन्हा एकदा त्यांच्याच घरी परतलेत। आता या नव्या पाहुण्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची बाजू आणखी बळकट सुद्धा होणार आहे। याचं कारण म्हणजेच रवींद्र धंगेकर यांची राजकीय पार्श्वभूमी। गेले कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये धंगेकर काम करत होते, मात्र सत्तेत काही होतं म्हणून पक्षाची वाट सोडली का अशी बोलणीही सुरू आहेत। कार्यकर्त्यांच्या मानाचा विचार करणं गरजेचं असतं, त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात। माझ्या मतदारसंघातील लोक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं धंगेकरांनी पत्रकार परिषदेत तर सांगितलं। पण याच्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच आहे, कारण धंगेकरांनी शिंदेच्या शिवसेनेशी हात मिळवला याची बरीच कारणं आहेत असंही बोललं जाते। धंगेकरांचा राजकीय इतिहास कसा होता तर धंगेकरांनी सुरुवातीला शिवसेनेतून प्रवेश केला, मग परत मनसे आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये आले। आता शिंदेच्या शिवसेनेत अशा अनेक पक्ष बदलासाठी धंगेकर ओळखले जातात। सुरुवातीला शिवसेनेत 10 वर्ष आणि त्यानंतर 2006 साली धंगेकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलं। मनसेमध्ये असताना रवींद्र धंगेकर राज ठाकरेंचे विश्वासू मानले जात होते, पण तरीही 2017 साली मनसेला रामराम त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर धंगेकर आणखी चर्चेत आले। कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा 28 वर्षांचा इतिहास मोडीत काढणारे धंगेकर म्हणजेच माझ्या विरोधात त्यानंतर धंगेकर आणखीच चर्चेत आले। कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा 28 वर्षाचा इतिहास मोडीत काढणारे धंगेकर माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपला 40 स्टार प्रचारकांची फौज पाठवावी लागली। शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रचारासाठी उतरावं लागलं असं म्हणणारे धंगेकर। एकीकडे धंगेकरांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना रवींद्र धंगेकर यांनी पक्षाचं तोंड भरून कौतुक केलं आणि धनुष्यबाण हाती घेऊन शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। आणि आता या प्रवेशानंतर पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मात्र अनेक गौप्यस्फोट गोष्टी उघड करत धंगेकरांना धारेवर धरलं। त्यांनी म्हटलंय की धंगेकर भीतीपोटी आणि अमिषापोटी शिंदेच्या शिवसेनेत गेले। पक्षात अनेक इच्छुक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोडून पक्षाने 4 वेळा धंगेकरांना उमेदवारी दिली। याला माझा आधीपासूनच विरोध होता। बैठकीत किंवा आंदोलनाला ते कधीही उपस्थित राहत नव्हते। निवडून आल्यानंतर कधीही पक्षाचा झेंडा धंगेकरांनी हातात सुद्धा घेतला नाही। रवींद्र धंगेकरांचं राजकारण हे फक्त मतलबी राजकारण आहे, तसेच त्यांचं पक्ष सोडण्याचं कारण दुसरे। आता त्यांना काही समस्या येत आहेत। वक्फ बोर्डाच्या जागेच्या वादात त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे, म्हणून ते सत्तेत गेले। सातत्याने पक्ष बदलण्याचा त्यांचा इतिहास आहे, मात्र आता पक्षाला विनंती आहे की पक्षाने अशा लोकांना प्रवेश देऊ नये असं विधानही अरविंद शिंदे यांनी केले। पण एकीकडे पक्षासोबत असलेले अरविंद शिंदे धंगेकरांवर असे आरोप करत असताना आता धंगेकर मात्र शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आता शिवसेनेमध्ये धंगेकर नेमकं काय करणार आणि त्यांचा निशाणा कोण असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।